पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापुरातील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा। मराठी अस्मितेचा जागर, श्री शिवाजी हायस्कूलमध्ये गौरव दिनानिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम। नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि साहित्यिक वैभवाचा गौरव करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक जी.डी. सूर्यवंशी उपस्थित होते। प्रारंभी सरस्वती माता तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक वा शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी मराठी साहित्याची परंपरा आणि भाषेचे वैभव यांची उजळणी करण्यात आली। मराठी विभाग प्रमुख सुभाष पाटील यांनी प्रास्ताविकात मराठी भाषेचा इतिहास, तिची अभिव्यक्ती शक्ती आणि जागतिक पातळीवर वाढत चाललेली ओळख याविषयी माहिती दिली। आपली मातृभाषा हीच आपली ओळख आहे। मराठीचा अभिमान बाळगा आणि तिचा दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त वापर करा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले। मराठी विषयाच्या शिक्षिका वैशाली पाटील यांनी मराठी साहित्याची परंपरा, संत वाङ्मय ते आधुनिक साहित्य असा प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवला। किरण चौधरी यांनी भाषेच्या शुद्ध लेखन वाचनाचे महत्त्व पटवून देत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे मार्गदर्शन केले। स्मिता वसावे यांनीही मार्गदर्शन केले। विद्यार्थिनी पूजा कोडी हिने आपल्या मनोगतात मराठी भाषेची गोडी आणि तिच्या शब्द संपत्तीचे कौतुक केले। अक्षरा जाधव हिने मराठी ही केवळ भाषा नसून संस्कृती आणि संस्कारांची शिदोरी असल्याचे सांगितले। ईशा गावित हिने मराठी सण, परंपरा आणि लोककलेचा उल्लेख करत भाषेच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित केले। कनिष्का पाटील हिने डिजिटल युगातही मराठीचा वापर वाढविण्याची गरज व्यक्त केली। कार्यक्रमाचे अध्यक्ष जी.डी. सूर्यवंशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले। मराठी भाषा ही आपल्या अस्मितेचा पाया आहे। तंत्रज्ञानाच्या युगात इंग्रजीसह इतर भाषा शिकणे गरजेचे आहे, परंतु मातृभाषेचा सन्मान आणि जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले। त्यांनी विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावून मराठी साहित्य समृद्ध करण्यासाठी योगदान द्यावे असेही आवाहन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चौधरी यांनी केले। शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि मराठी भाषा गौरव दिन उत्साहात पार पडला। ही सगळ्यात महान भाषा का म्हणली जाते? हिला अभिजात दर्जा मिळाला आहे माहिती तुम्हाला? मराठी गौरव दिन का साजरा करतो याच्यावर कारण तुम्हाला सरांनी सांगितलं मगाशी। या भाषेला जुनी परंपरा लाभलेली आहे, समृद्ध साहित्य लाभलेलं आहे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या ज्या गाथा आहेत, ह्या गाथा MA सारख्या परीक्षेला अभ्यासाला आहेत, हे लक्षात ठेवा। मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की मराठी भाषा बोलताना शुद्ध मराठी बोला। आपण मराठी भाषा बोलताना काय बोलतो? सॉरी, थँक्यू असं म्हणतो आपण। तर हे काय होतं आहे, याच्यामध्ये मराठीचं कुठे भाषेचा पूर्ण वापर होत नाही आहे आणि या भाषेचा उपयोग करून तुम्ही भरपूर ज्ञान प्राप्त करू शकता। कारण मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे। आतापर्यंत जे आपण लॉ बघत होतो, LLB, हे इंग्रजीमध्ये होतं, ते सुद्धा मराठीमध्ये झालेले आहे आता शिक्षणासाठी। आणि आता सर्वांना एकच सांगणं आहे की आपण सुद्धा घरी म्हणा, कुठे असो, तर शुद्ध मराठी बोला। महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। आज 27 फेब्रुवारी मराठी साहित्यातील दैदिप्यमान सूर्य कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस।
ज्यांनी आपल्या लेखणीने मराठी मनावर राज्य केले त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आपण आज इथे जमलो आहोत. मित्रांनो, मराठी ही केवळ एक भाषा नाही, ती आपल्या रक्तात वाहणारी एक ऊर्जा आहे. ही भाषा साधीसुधी नाही, ही सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून घुमलेली भाषा आहे. ही छत्रपती शिवाजी रायांच्या तलवारीच्या धारेतून तेजाळलेली भाषा आहे आणि संत ज्ञानेश्वरांच्या अमृत भावातून सावरलेली भाषा आहे. लोक म्हणतात इंग्रजी शिका, जग जवळ येईल, पण मी म्हणते इंग्रजी नक्की शिका, पण आपली मायबोली मराठी कधीच सोडू नका. कारण आई बदलल्याने प्रगती कधीच होत नाही.